रासायनिक कीटकनाशकं पिकांचं कीटकांपासून संरक्षण करतात, मात्र त्यांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक संसाधनं प्रदूषित होत असल्याचं यावर चित्र आहे. मुंबईच्या संशोधकांनी यावर आता उपाय काढलाय. मातीतील विषारी प्रदूषकांचं सेवन करून उपयुक्त पोषक तत्व तयार करणाऱ्या जीवाणूंचा शोध घेण्यात आलाय. विषारी रसायनं आणि प्रदूषकांचं भक्षण करणाऱ्या जीवाणूंचा IIT संशोधकांनी शोध लावला. या जीवाणूंच्या संशोधनामुळे शेतजमिनी सुपीक होण्यास मदत होणार आहे. तसंच जीवाणूंचं मिश्रण वापरून मातीतील प्रदूषकं नष्ट करणं हे सहज शक्य होणार आहे. यासोबतच बुरशीची वाढ रोखली जाते आणि वनस्पतीला आवश्यक पोषक द्रव्य ही सहज उपलब्ध होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना आता जमीन सुपीक होण्यास मदत होणार आहे. तर याचा शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होणार आहे आपण तेही बघूया. पिकांची वाढ आणि उत्पन्नात वाढ होईल. बुरशीजन्य संसर्ग रोखण्यास यामुळे मदत होणार आहे. प्रदूषित पर्यावरण नैसर्गिकरित्या स्वच्छ होईल. तर जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होईल. याशिवाय वनस्पतींना निरोगी आणि सुदृढ करण्यात मदत होणार आहे. संशोधनाच्या वेळी उत्पन्नात 45 ते 50% वाढ झाल्याचा दावा करण्यात येतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.